नमस्कार. 10वी-12वी बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना जुन्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या तितक्याच उपयुक्त ठरणाऱ्या असतात. परंतु प्रश्न असा असतो की जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध कशा करायच्या. तर या जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. आपल्याकडं लॅपटॉप असेल किंवा आपल्याकडं स्वतःचा मोबाईल असेल, तो मोबाईल किंवा लॅपटॉप घ्या, ओपन करा. त्यामध्ये गूगल जे असणार आहे ते गूगल ओपन करा. त्या गूगलवर ओपन केल्यानंतर तिथं आपल्याला सर्च करायचं आहे महाराष्ट्रस्टडी.com असं तिथं टाईप करा. सर्चला महाराष्ट्रस्टडी.com तुम्ही कॅपिटलमध्ये पण टाईप करू शकता. ते सर्च केल्यानंतर तुम्हाला पेज ओपन होईल, महाराष्ट्र बोर्ड क्वेश्चन पेपर्स, आणि त्याला जर क्लिक केलं तर पुन्हा तुम्हाला क्वेश्चन पेपर कोणत्या वर्गाचं, 10वीचं पाहिजे का 12वीचं पाहिजे, तिथं तुम्हाला ऑप्शन येतील. त्या ऑप्शनमध्ये क्लास 12 केलं, एक्झाम पेपर्स दिसेल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर खाली लिस्ट तुम्हाला सर्व विषयांची दिसेल. त्यामध्ये नेमका कोणता विषय तुम्हाला पाहिजे त्यावर तुम्ही क्लिक करा. इथं प्रश्नपत्रिका 3 लँग्वेजमध्ये उपलब्ध असणारे आहेत. हिंदी आहे, मराठी आहे आणि इंग्रजी पण असणार आहे. त्यामुळे जी प्रश्नपत्रिका हवी आहे त्यावर क्लिक केलं तर पुढचं पेज ओपन होईल. थोडं थांबायचं आहे. लाल अक्षरांमध्ये तुम्हाला ते दिसेल, त्याला डाउनलोड असं म्हटलं असेल, त्याला क्लिक करा. ती प्रश्नपत्रिका आपोआप डाउनलोड होईल. त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्याच्या आधारे तुम्ही अभ्यास करा. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतील याचा एक अंदाज तुम्हाला या जुन्या प्रश्नपत्रिकेच्या मदतीनं होऊ शकतो. त्यामुळं जुन्या प्रश्नपत्रिकेचं महत्त्व बोर्डाच्या दृष्टीनं खूप जास्त असणार आहे. मला वाटतं हे निश्चित तुम्ही या पद्धतीनं प्रश्नपत्रिका शोधून अभ्यास कराल, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. हे इतरांच्यापर्यंत कळवा, म्हणजे इतरांनाही त्यांचा उपयोग करता येईल. धन्यवाद.